वर्षा ऋतूतील ओलीचिंब झालेली ही माझी शाळा. किती सुंदर आणि मनोहारी दृश्य आहे. इथं आल्यावर माझी पावलं ही नेहमीच रेंगाळतात. मला तर वाटतं वर्षा ऋतूचा पहिला सडाव जणू सह्याद्रीच्या कुशीत विसवलेल्या माझ्या शाळेच्या अंगणातच उतरतो. शाळेच्या छपरावरून पावसाचे थेंब चिंब शब्दांसारखे बरसतात आणि माझ्या शाळेच्या वर्गखोल्यांचे या छपरांवर नाद करत ज्ञानगंगा सुरू झाल्याची जाणीव देतात. ढगांच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत ही वसलेली माझी बिरामणेवाडी शाळा. हो, ही माझी शाळा, मी अभिमानाने सांगते. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील पाचगणीच्या पायथ्याला निसर्गरम्य अशा मनोहारी वातावरणात वसलेली ही माझी शाळा. निसर्गाचं एक अनोखं लेणच. इथं फुलतो तो पाऊस मृदुगंधाच्या रूपात. इथं हसतात ती झाडं हिरव्या शालूने सजलेली आणि इथं शिकतात ती माझी लेकरं निसर्गाच्याच मांडीवर बसून. किती छान दृश्य आहे ना. अशी सुंदर ही माझी शाळा. इथल्या बाईंच्या चिमुकल्या पाटींवर थेंबाच्या रांगोळ्या उमटतात आणि तरीही ज्ञानाची उजळणी अखंड चालूच राहते. पावसाचा प्रत्येक थेंब ही नव्या सुरुवातीची चाहूल देत असते. शाळेच्या खिडकीतून डोंगरामागून येणाऱ्या धुक्याचा पदर जणू गाणाऱ्या ढगांचा कव्हरच बनतो आणि त्या पार्श्वभूमीवर होणारी आमची शाळा ही अगदी स्वप्नवतच. पाहिलीत ना, ही हसरी नाचरी फुलं शाळेत तुमच्या स्वागताला सदैव तयार असतात. ही माझी शाळा केवळ इमारत नाही, तर ती आमच्या आठवणींचं मंदिर आहे. ओल्या मनात कोरलेली एक अमर झालेली पाटी आहे. पावसात भिजूनही ज्यांचं प्रेम न सुकणारं अशी ताजी, टवटवीत आणि निसर्गरम्य अशी माझी शाळा. आवडली नाही माझी शाळा? बघा, मग नक्की या माझ्या शाळेला भेट द्यायला. आणि तुम्हाला जर ही माझी शाळा आवडलीच असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कशी वाटली शाळा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जीवापाड जपणारी ही माझी शाळा. धन्यवाद.